नमस्कार मंडळी, आज आपण आहे उजनी डॅम वरती. उजनी धरण आता जवळपास 100% भरले. पूर्ण उजनी धरणातून 13 दरवाजे हे केलेले आहेत मंडळी. 13 दरवाजेतून पाणी सोडले खाली. चला तुम्हाला थोडस उजनी डॅम चा पाठीमागचा परिसर तर तुम्हाला थोडस मी दाखवतो. उजनी धरणाचं इतका पाऊस झाला ह्या भागात की, आणि हे आता उजनी डॅम वरती पाणी सगळं वरूनच येतं. पुण्याच्या भागातून तिकडूनच पाणी येतं, इकडून पाणी येत नाही. तर हे पाणी खाली पंढरपूर साईडला चंद्रभागेला जातं पाणी, कॅनलला तिकडे पाणी जातं. तर थोडंसं चला जरा थोडं तुम्हाला मी उजनी डॅम दाखवतोय. बघा सर्वांनी उजनी धरण. मंडळी जवळपास 13 दरवाजेतून पाणी सोडले उजनी धरणाचं. हे बघा आता तुम्हाला दिसत असेल. हा बघा 13 दरवाजेतून पाणी सोडले. 13 धरणातून उजनी धरण. जर पाऊस वाढला तर अजून पण पाणी वाढू शकतं. उजनी धरण, त्यामुळे सर्व नागरिकांनी आजूबाजूला काळजी घेणं गरजेचं आहे. हे बघा पाणी कसलं पाणी वाहते, खळखळ खळखळ. फुल पाणी आहे ना चंद्रभागेला. मी आहे आता इंदापूर पुणे सोलापूर हायवेला. इंदापूर या ठिकाणी जोरात पाणी दिसतंय का पाणी तुम्हाला? हे बघा उजनी धरण जवळपास आता दिसते का धरण तुम्हाला? 13 दरवाजे उघडले सध्या. आता तुम्हाला हे बघा 13 दरवाजे ओपन केलेले आहेत उजनी धरणातून. बघा पाणी जवळपास 52-57 गाव उठलेली ह्या धरणातून. एवढं धरण मोठं आहे. पाणीच पाणी. 52 गाव उठलेत ना. 52 काय धरणातून 52 गाव उठलेले आहेत. 52 किती गाव मोठं असेल बघा. धरण किती मोठं असेल. आमच्या भाषेवरनं बी डोकं वाटतं का? भांड किती मोटरी आहेत बघा मरणाच्या. प्रकल्प आहेत. सोलापूर प्रकल्प आहे बघा तिथं. तिची मोठी पाईपलाईन आपण बघतो ना, ती पाईपलाईन तिथं ते पाणी जातं तिथून. हे बघा तिथून त्या प्रकल्पातून पाणी उचललं जातं आणि सोलापूरला खाली पाणी जातं त्या पाईपलाईन मध्ये, मोठ्या पाईपलाईन मध्ये. आणि हे बघा ते तिकडं तो करमाळा प्रकल्प आहे. तिकडं करमाळ्याला पाणी जातं तिकडून. ते पाईपलाईनचा करमाळ्याचा प्रकल्प येतो. ते बघा तिथून पाणी उचललं जातं करमाळ्याला. हे बघा जवळपास 45-50-60 किलोमीटर अंतर आहे ह्या धरणाचं. हे धरण तिथून ते पार ह्याच्यापर्यंत भिगवणच्या पाठीमागं पार जिरेगाव राजेगाव तिकडपर्यंत फुगवटा जातो धरणाचा. किती धरण मोठं असेल बघा. आता तिकडे दरवाजाकडे जाऊ देत नाही. 13 दरवाजे ओपन केलेले आहेत. इकडं कॅनॉलचा आणि चंद्रभागेचं जवळपास 13 दरवाजे ओपन आहेत. विचार करा किती पाणी असेल. नाही पळसदेव लांब आहे. पळसदेव लांब आहे. 25 किलोमीटर आहे पळसदेव. ते मंदिर वगैरे या सर नाही. हे ना उजनी धरण. शेतकरी लोकांनी बघा
मोटर किती टाकलेल्या आहे तिथं, मोटर बंद आहेत सगळ्या. सोलापूर प्रकल्प. उजनी धरणाच्या पाठीमागे आहे मंडळी. थोडंसं पाणी जास्त असल्या कारणाने उजनी धरणावरती दरवाजांवरती जाऊ देत नाहीयेत. त्यामुळे आता आम्ही पाठीमागून थोडंसं येऊन या बाजूने आलोय थोडंसं, कारण पाणी फुल गच्च भरले धरण 100%. चला दरवाजे थोडेसे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. धरण चला, भरपूर पाणी आहे. काय होते ते डायरेक्ट काका बिकायला म्हणणार, म्हणून मी कुणाला सांगितलं नाही तिथं. हो म्हणून मी कुणाला नाही कुणाला बोलणारच नाही. मी फक्त